टॉपिकचं नाव बेटा डायन्सिफिलॉन. काय नाव टॉपिक? डायन्सिफिलॉन. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो शिकवून त्या, ते पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. बघा इकडे, आपल्या ब्रेनमध्ये काही रिकामी जागा असते, त्याला व्हेंट्रिकल म्हणतात. ब्रेनमध्ये काही रिकामी जागा असते, त्याला व्हेंट्रिकल म्हणतात. मागच बसतो. विचारलं का? हो, आता विचारलं मी यांना. म्हटलं खाली मुलं थांबल्या वाटलं शाळा खाली. व्हेंट्रिकल्स म्हणजे दिमागातली खाली जागा. व्हेंट्रिकल हे असतात 4 प्रकारचे. व्हेंट्रिकल हे असतात 4 प्रकारचे. व्हेंट्रिकल असते 4 प्रकारचे. लक्ष द्या रे. व्हेंट्रिकल असते 4 प्रकारचे. हा आहे पहिला व्हेंट्रिकल, हा आहे दुसरा व्हेंट्रिकल, हा आहे तिसरा व्हेंट्रिकल, हा आहे चौथा व्हेंट्रिकल. असे 4 व्हेंट्रिकल आहे, म्हणजे खाली जागा. जसं आता इथून बघा, हे इथे आहे खाली जागा, इथं आहे खाली जागा, मागे आहे खाली जागा, ही आहे त्यातली एक पाईपलाईन. बरोबर आहे ना? तसं असते हे. याला म्हणतात लॅटरल व्हेंट्रिकल. काय म्हणतात? लॅटरल व्हेंट्रिकल. काय म्हणते? हा आहे थर्ड व्हेंट्रिकल. कोणता? हा आहे बेटा थर्ड व्हेंट्रिकल. सर कोणता व्हेंट्रिकल? थर्ड व्हेंट्रिकल. बेटा हा कोणता व्हेंट्रिकल आहे? फोर्थ व्हेंट्रिकल. लिहून घ्या एवढं पहिले, हे लिहून घ्या पहिले. ते लिहितात ना तुला तसं, ते एचं याचं हे याचं हे. हो का? डायरेक्ट करून दाखवतो. चालेल, तसं पाठवलंच चालतंय. फक्त ते वरदकडे याच्याकडे फोन कर. हे नाव आहे, लिहून घ्या आणखी. याचं नाव आहे इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन. इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन. याचं नाव आहे सेरेब्रल एक्विडक्ट और ईटर. त्या पाईपलाईनचं नाव आहे ते कॅनल. ईटर थोडा बाजूला होतो पासून. गुड बेटा गुड. तुला तर इनाम द्यायला पाहिजे असतं. फार चांगलं केलं, फार कष्ट घेतले तू एक रजिस्टर आणल्याबद्दल. पेन पेन्सिल आणलं सोबत? या आधी उधारीच आहे. त्याला काय लिहून? सर एक काय आहे, रिकामी जागा आहे दिमागातली,
तसे आपलं दिमाग रिकामाच आहे, आणखी रिकामं झालं आहे. हा एरिया कुठं असते? हा एरिया कुठं असते? लॅटरल व्हेंट्रिकल एरिया कुठं असते? हा असते तुमच्या सेरेब्रम मध्ये. कुठं असते? कुठं असते? सेरेब्रम मध्ये. हा थर्ड व्हेंट्रिकल जो आहे हा असते तुमच्या डायन्सेफेलॉन मध्ये. हा ब्रेनचा पार्ट आहे डायन्सेफेलॉन. आणि हा जो आहे हा असतो तुमच्या हाइंड ब्रेन मध्ये. हा असतो तुमच्या हाइंड ब्रेन मध्ये. म्हणजे कोण कुठं असं लिहून दिलं मी. समजतंय का संजना? त्या 5च्या बॅचच्या मुली रेग्युलर येतात, तुमच्या 2च्या बॅचच्या मुली येतच नाहीये. हा चॅप्टर घ्या म्हणजे समजून घ्यायचा की नाही घ्यायचा. झालं का लिहून? चला नेक्स्ट बघा. सर का सांगितलं मी, काही रिझन आहे त्यामागे. हे तुमच्या दिमागातले खाली जागा. नदी खाली का बरं असते? चांगला आहे बेटा. नदीमधून पाणी वाहते, नदीमधून पाणी वाहते म्हणून जागा तशी असते खोलगट. ती काय वाहते? पाणी. पाणी वावरात नाही वाहिलं असतं बेटा, है ना. पण नदीमधून पाणी वाहते म्हणून ती खोलगट असते. यातनं काय वाहतं सर? यातनं वाहते CSF. काय वाहते? यातनं काय वाहते? CSF. आता ही जागा खाली आहे ना, काही ना काही पर्पज असेल ना. हा CSF वाहते यातनं. हा तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे ना मी आता सांगितल्या होत्या. तुम्हाला मी थर्ड वेंट्रिकल नाव सांगितलं ना बेटा. अरे बघा, थर्ड वेंट्रिकल नाव सांगितलं ना, त्याला डायोसियल म्हणतात हे पुस्तकाच्या भाषेत. डायोसियल. त्याच्यानंतर फोरामेन ऑफ मोनरो. हा कोण आहे सर? तुम्हाला मी एक नाव दिलं होतं आताच इथे लिहून, इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन. दिसलं का? दिसलं का इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन? त्याला म्हणतात फोरामेन ऑफ मोनरो. पण नाव देऊन दिलाय ना मी, इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन. त्याला म्हणतात फोरामेन ऑफ मोनरो. चला बघत राहा आता इकडे. बघा रे, मी काय सांगतोय तुला कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तो बघत राहा इकडे. सर काल आम्ही शिकलो डायन्सेफेलॉन. काल आम्ही शिकलो सेरेब्रम. काल आम्ही शिकलो सेरेब्रम. त्याच्या खालचा एरिया हा आहे बेटा. हा शिकायचा आहे आज. हा एवढा एक एरिया असतो, हा शिकायचा आज. या एरियाचं नाव आहे डायन्सेफेलॉन. काय नाव आहे याचं? या एरियाचं नाव काय? डायन्सेफेलॉन. ते शिकायचं आहे आज. बघा आता तो एरिया असा असते बेटा. डायन्सेफेलॉन जो एरिया आहे ना तो असा असते. डायन्सेफेलॉन एरिया असा असते. तो एरिया जो असतो ना तो असा असतो. आता याच्यामध्ये मी काय ड्रॉ करतो बघा. डायन्सेफेलॉन मध्ये 3 पार्ट येतात. एकाचं नाव आहे थॅलॅमस, एकाचं नाव आहे हायपोथॅलॅमस, एकाचं नाव आहे एपिथॅलॅमस. हे 3 नाव खूप वेगळे झाले रे. लिहायला प्रॉब्लेम चाललाच आहे. चला मी इथेच ड्रॉ करतो. हा आहे हायपोथॅलॅमस. एसटी म्हणजे कोण? हायपोथॅलॅमस. एसटी म्हणजे हायपोथॅलॅमस. हा आहे इपिथॅलॅमस. एटी म्हणजे कोण? इपिथॅलॅमस. आणि सेंटरला कोण आहे? थॅलॅमस. सेंटरला कोण आहे? थॅलॅमस. एवढं कळलं मी काय म्हटलं तर. हा सर 3 कन्सेप्ट झाले.
इपिथॅलॅमस, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. पहिले मी तुम्हाला शिकवणार आहे इपिथॅलॅमस. सगळ्यात पहिले आपण शिकूया बेटा इपिथॅलॅमस. बघा इकडे इपिथॅलॅमस बघा, लक्ष द्या इकडे. सर हा आहे इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमसची ही साईड आहे अँटेरियर आणि ही साईड आहे डॉर्सल. लक्ष द्या, ही साईड आणि ही साईड डॉर्सल. याच्या अँटेरियर साईडला हा इपिथॅलॅमस अटॅच असतो. हा इकडे अटॅच असतो पिया मॅटरला. तुम्हाला पिया मॅटर माहित आहे का रे? पिया मॅटर कोण होतं तुम्हाला माहित आहे का? तो मेनिंजसचा एरिया होता ना, माहित आहे ना. तो अँटेरियरला अटॅच असतो कोणासोबत? पिया मॅटर. आणि हाच एपिथॅलॅमस डॉर्सल साइडला अटॅच असतो बेटा एका ग्लँड सोबत, त्याला म्हणतात पिनियल ग्लँड. कोणता ग्लँड? हा पिनियल ग्लँड एक हॉर्मोन बनवतो, त्याचं नाव आहे मेलाटोनिन. कोणता हॉर्मोन? मेलाटोनिन, ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागते. झोप लागते ना, सकाळी उठणं जीवावर येते, त्याच्यामध्ये हा हॉर्मोन जास्त बनतो मेलाटोनिन. हा हॉर्मोन तुम्हाला जागे ठेवणे, झोपवणे, जागे ठेवणे म्हणजे स्लीप वेक असा करतो, स्लीप वेक. जर झोप लागत नसन त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकते की हा हॉर्मोनची कमी असेल काहीतरी. नाही आम्ही नसतो घेत, नाही तरी आम्ही घेत नाही झोपेच्या गोळ्या. फक्त एवढं आहे की आम्ही फेसबुक व्हॉट्सअप बघत नाही, आम्हाला झोप लागते आम्हाला. तुम्ही कसं फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर है ना, इन्स्टा. व्हेरी गुड जोशी, तू तेच फक्त इंस्टावर, तुला इंस्टावरच मारतो मी, तिथे झोडतो तुला. जेव्हा आपण लाईट बघतो ना, लाईट रात्रीचा लाईट्स, मोबाईलचा लाईट असतो ना, त्याच्यामुळे हॉर्मोन बनत नाही म्हणून सांगितलं मी. लाईटमुळे हॉर्मोन बनत नाही, मग झोप लागत नाही. आणि एकदा हॉर्मोनच बनला नाही झोपच लागत नाही, मग 3 वाजो की 4 वाजो असं आहे ते. कळलं मी काय म्हटलं? लिहून घ्या हे. डोळे आले का रे? झोपेतून उठला का तू? ओके, असं आहे का? एक दिवस समोर बसा, डोळे खराब झाले. लिहा लवकर. ते हॉर्मोन लक्षात ठेवा, मेलाटोनिन. स्लीप वेक सायकल बॅलन्स करतात ते. कळलं मी काय म्हटलं? काय संपला? इपिथॅलॅमस संपला. काय संपला? बोला. इपिथॅलॅमसच्या अँटेरियरला कोण जॉईंट असते? पिया मॅटर. इपिथॅलॅमसच्या डॉर्सल साइडला कोण अटॅच असते? अरे भाऊ, डॉर्सल साइडला कोण अटॅच असते? पिनियल ग्लँड. तो काय बनवते? मेलाटोनिन. त्यांना काय होते? स्लीप वेक सायकल लिहा चांगल्या भाषेत. काय? स्लीप वेक सायकल. स्लीप वेक सायकल. दुपारी नेमकं किती वाजता झोप लागते? दुपारभर झोप लागते ना, मग ट्युशन काल करता? ओके. दुपारी खरंच झोप लागते का? उद्यापासून झोपत जा तू घरी, ट्युशन नको येत जाऊ बेटा. 2 ते 3 बस, मलाच बदनाम करत जा तू.
नेक्स्ट आहे थॅलॅमस. कोण आहे? थॅलॅमस. तुम्ही कधी हॉस्पिटलला व्हिजिट केली आहे का? हा, बरेचदा. व्हेरी गुड. छोटं मोठं नाही, मोठं हॉस्पिटल. ओके. तिथे वॉर्ड क्रमांक किंवा पेशंट कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या फ्लोअरला आहे, इन्क्वायरी केली कधी? हा हा, कुठे केली इन्क्वायरी? काउंटरवर. बरोबर आहे. हा, त्यांना काय विचारलं तुम्ही? हा माणूस कुठे आहे? त्याने तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला नाही का? हा माणूस कुठे आहे? फोटो दाखवा का? पोलीस स्टेशन मध्ये गेले, हा माणूस कुठे आहे? बघा इकडे, थॅलामस तेच आहे. थॅलामस तेच आहे. बघा इकडे बेटा, हा तुमचा एरिया आहे सेरेब्रमचा. आता रेजिस्ट्रेशन गेल्यानंतर तुम्ही विचारलं का पेशंट कुठे आहे, विचारलं नसतं, पण हे नाही विचारलं का की हे आम्हाला गायनेकॉलॉजी सोबत काम आहे, आम्हाला ऑर्थो सोबत काम आहे, आम्हाला ENT सोबत काम आहे, म्हणजे डॉक्टरची स्पेशालिटी सोबत. हे डॉक्टर केव्हा येतील, यांचं डिपार्टमेंट कुठे आहे? ओके, व्हेरी गुड. थॅलॅमसचं काम तेच आहे. थॅलॅमसचं काम माहिती आहे काय? एक काउंटर सारखं काम आहे याचं. म्हणजे एखादा इम्पल्स याच्याकडे आला, एखादा इम्पल्स याच्याकडे आला, सेन्सरी इम्पल्स, SI म्हणजे सेन्सरी इम्पल्स आला, तर तो इम्पल्स पहिले थॅलॅमस मध्ये जातो. थॅलॅमस त्याला पर्टिक्युलर ठिकाणी पाठवतो, त्याला पाठवतो. जसं त्याला हा इम्पल्स आहे बेटा याचा ऐकण्याचा, हिअरिंग कायचा इम्पल्स आहे? मग त्याला तो कुठे पाठवेल? कोणता लोब आहे तो? काल मी शिकवलेलं परवा 4 लोब. अरे कळतंय का तुम्हाला? आपल्या ब्रेन मध्ये 4 सेक्शन आहे ना. हा, टेम्परल लोब, ऑसिपिटल लोब, परायटल लोब, फ्रंटल लोब. जर सिग्नल हा ऐकण्याचा असेल तर हा थॅलॅमस त्याला कुठे पाठवेल? टेम्परल लोब. कळतं का? म्हणजे त्या सिग्नलला कुठं पाठवायचं हे काम कोणाचं आहे? थॅलॅमसचं. म्हणजे ॲज अ रिसेप्शनिस्ट, ॲज अ काउंटर, समजला? तो जर सेन्सरी इम्पल्स विजनचा असेल, विजनचा बघण्याचा, तर कुठं जाईल इम्पल्स? हॉस्पिटल लोब. तो जर पेन प्रेशरचा असेल तर, तो जर पेन प्रेशरचा असेल तर परायटल लोब. तुझं स्पीचचा असेल तर ब्रोकास एरिया, वाचतो होता आपण काल, ब्रोकास एरिया स्पीच. मॅथ्स असन, लॉजिक असन, IQ असन तर, म्हणजे कोणाला कुठं पाठवायचं हे काम कोणाचं आहे? हा बेटा, याला एक नाव दिलाय RAS. बडनेरा जंक्शन आहे, भुसावळ जंक्शन आहे, काय काम आहे जंक्शनचं? त्या तो डिसाईड करतं. पहिल्या गोष्टी ते सगळ्या गोष्टी कलेक्ट होतात, येतात ट्रेन्स. मग ट्रेन ह्या कशा इथून पाठवायच्या हे काम तिथल्या डिपार्टमेंटचं आहे. कळलं का? त्याला RAS म्हणतात. RASचं मिनिंग आहे, फुल फॉर्म काय त्याचं? रेटिक्युलेट. R म्हणजे रेल्वे नाही बेटा, हा, रेटिक्युलेट ऍक्टिव्हेटिंग. करताय? फुल फॉर्म काय RASचा? रेटिक्युलेट. बघा सिंगल मार्क्सला येतं ते, रेटिक्युलेट ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. याचं मेन काम माहिती आहे काय? RAS असं जाळं पसरलंय, जाळं, जंक्शन, याला जंक्शन म्हणतात. भुसावळ जंक्शन, बडनेरा जंक्शन, रेल्वे ट्रॅकचं जाळं, हे जाळं आहे असं. यातनं हे मार्क काढावं लागतात, यातनं हे इम्पल्स किंवा मेसेज पाठवतो आपण, कुठे पाठवायचं तिथे. कळलं? थॅलॅमसचं पहिलं काम आहे तो मेसेजला त्या ठिकाणी पोचवतो. कसा पोचवतो? तिथे एक जंक्शन तयार झालं, जंक्शन. पहिले मेसेज इथे येतात, इथून डिस्ट्रीब्यूट होतात, इथे मेसेज येतात, इथून डिस्ट्रीब्यूट होतात, म्हणून याला काय नाव दिलंय? RAS. त्याला आणखी एक नाव आहे बेटा, टिक करा, रिले सेंटर. कुठे दिसेल तर टिक करा.
दिसलाय कुठे आहे का कुठे? हा रिले सेंटर दिसलं का? कोणाला दिसला? तुला दिसलं? दाखव यांना कुठे येतं. रिले सेंटर म्हणजे लिहा जंक्शन. रिले सेंटर म्हणजे लिहा बेटा जंक्शन. जंक्शन ठीक आहे. त्याच्यानंतर तुला तिथे आणखी एक शब्द दिसेल, RAS च्या वरती आहे तो शब्द, हॅबॅन्क्युलर कमिशर आहे का? टिक करा 1 मार्काला. त्यांनी काय केलं सर? बेटा थॅलॅमस 2 असते आपल्याकडे, हे 2 थॅलॅमस आहे, या दोघांना अटॅच करायचं असते असं. हे पांढऱ्या कलर 2 थॅलॅमस आहे, थॅलॅमस थॅलॅमस, या दोघांना ज्यांनी इंटरकनेक्ट केलं त्याचं नाव आहे हॅबॅन्क्युलर कमिशर. काय नाव आहे याचं? हा काय नाव आहे याचं? सर ठीक आहे झालं इथे. हॅबॅन्क्युलर कमिशर त्यांनी काय केलं? इट कनेक्ट टू थॅलॅमस, इट कनेक्ट टू थॅलॅमस. समजलं सर? समजला विषय काय आहे आता? त्यामुळे थॅलॅमसला एकच लक्ष ठेवायचं, थॅलॅमस हा असा सेंटर आहे जिथं इन्फॉर्मेशन वर जाणार, तो पर्टिक्युलर ठिकाणी इन्फॉर्मेशनला पोहोचवणार. त्याला कोणी कनेक्ट केलं? हॅबॅन्क्युलर कमिशरनी कनेक्ट केलं. त्याला आपण काय म्हणूया? RAS, किंवा त्याला काय म्हणू? म्हणजे एक प्रकार हे जाळं आहे, एक प्रकार जंक्शन आहे, जाळं पण आहे जंक्शन पण आहे. ओके, आता इथे तुमचा थॅलॅमसचा विषय संपलेला आहे. बाकी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन, कारण की माहित आहे का, हे पुस्तकात इकडे तिकडे जोडलेलं आहे सगळं. मी तुम्हाला हे पहिले शिकवलं होतं, हे 3rd वेंट्रिकल, 4th वेंट्रिकल, हा डक्ट ऑफ सेल्वियस म्हणजे ईटर, हे पहिले झालं आहे, सांगितलंय मी तुम्हाला ईटर काय असतं तर. ओके, जेव्हा जेव्हा तुम्हाला दिमागात जा लागल थॅलॅमसची, पहिले म्हणजे अपार्टमेंटमध्ये जाताना कसं आपण अपार्टमेंट गेटकीपर असतं ना अपार्टमेंटमध्ये, मोठ्या अपार्टमेंटमध्ये विचारतात कुठे जायचं आहे तुम्हाला. थॅलॅमसचं काम तेच आहे, म्हणजे सेरेब्रम मध्ये जायच्या पहिले थॅलॅमसला विचारावं लागतं कुठे जायचं आहे आम्हाला. थॅलॅमसला ऍक्च्युली गेटकीपर म्हणतात. काय म्हणतात? गेटकीपर आहे थॅलॅमस. सांगा सेरेब्रमचा गेटकीपर कोण? त्याला विचार लागते पहिले. चला नेक्स्ट आहे हायपोथॅलॅमस. लास्ट याच्यामध्ये हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे सर. आता मी तुम्हाला हायपोथॅलॅमसची सांगतो इन्फॉर्मेशन, ते बरोबर ऐकून घ्या. IMP हायपोथॅलॅमस स्पेशली येते ते हायपोथॅलॅमसला. तुम्हाला ते 1 by 1 सांगतोय बघा इकडे. हायपोथॅलॅमस क्लोन आहे, फ्लोर ऑफ डायन्सेफिलॉन. मला सांगा फ्लोर आणि रूफ मध्ये काय फरक आहे? रूफ आणि फ्लोअर मध्ये. आता ऐकून घ्या, ऐकून घ्या. हा आहे डायन्सेफिलॉन. कोण आहे हा? ऍक्च्युली तसं असते, हा थॅलॅमस असते ऍक्च्युली, हा थॅलॅमस आहे. हा कोण आहे? पूर्ण थॅलॅमस. थॅलॅमसच्या खाली हायपोथॅलॅमस आणि याच्यावरती इपिथॅलॅमस. आणि तिघांना कॉमनली म्हणतात डायन्सेफिलॉन. तिघांना कॉमनली काय म्हणतात? डायन्सेफिलॉन हा पूर्ण डायन्सेफिलॉन. याच्या फ्लोअरला कोण आहे? हायपोथॅलॅमस. याच्या रूफला कोण आहे? इपिथॅलॅमस. याच्या फ्लोअरला, रूफला, फ्लोअरला, रूफला. कळलं तुम्हाला? चला नेक्स्ट. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट करूया. हायपोथॅलॅमसचं काम असते हॉर्मोनल कंट्रोल, त्याचं काम असते होमिओस्टॅसिस. याचं होमिओस्टॅसिस मिनिंग काय सर? तुमच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवणे, तुमच्या शरीराच्या टेम्परेचर, फ्लुइड, या सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवणे, याला म्हणतात होमिओस्टॅसिस. 1 by 1 सांगतो मी तुम्हाला हे काय असते कन्सेप्ट. लक्ष द्या इकडे, बघा, बघत राहा सर.
हा जो पार्ट आहे ना हा आहे हायपोथॅलॅमसचा, हा हायपोथॅलॅमस आहे बेटा. त्याच्यानंतर ऐकत राहा, हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे एवढा बेटा, एवढा पार्ट आहे हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आहे. त्याच्यानंतर इथून सुरू काय होते, इथून सुरू होते बेटा ग्लँड्स, हा ग्लँड आहे असा. म्हणजे व्हाईट कलरचा एरिया कोण आहे, पिवळ्या कलरचा एरिया ग्लँड्स. नाव ऐकलं तुम्ही, पीजी, पिट्युटरी ग्लँड्स, नाव ऐकलं आहे का? कोणता ग्लँड? पिट्युटरी ग्लँड्स. तर सर हायपोथॅलॅमस हा असते. नेक्स्ट आहे करे, म्हणजे हायपोथॅलॅमस कंट्रोल दिस ग्लँड, हायपोथॅलॅमस कंट्रोल दिस ग्लँड. हायपोथॅलॅमसने काय कंट्रोल केला, हा ग्लँड कंट्रोल केला आहे. कोणता ग्लँड आहे हा? पिट्युटरी ग्लँड्स. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस जवळ असे काही न्यूरॉन्स असतात बघा, हे न्यूरॉन्स हे सरळ खाली येतात इथे, इथे. हायपोथॅलॅमस कडे असे काही न्यूरॉन्स असतात, याला म्हणतात न्यूरो सेक्रेटरी सेल, न्यूरो सेक्रेटरी सेल. यांचं काम काय, हे बनवतात हॉर्मोन. काय बनवते? हॉर्मोन्स. कोणते सेल आहे, काय बनवते? हॉर्मोन्स. ओके. त्याच्यानंतर लक्ष द्या, 1 बाय 1 लक्ष ठेवा रे. इथे सुद्धा काही न्यूरॉन्स असतात, पण न्यूरॉन मध्ये फरक आहे बघा. या न्यूरॉनचा एक्झॉन इथपर्यंत आला, या न्यूरॉनचा एक्झॉन इथपर्यंत आला, या न्यूरॉनचा एक्झॉन इथपर्यंतच गेला, असं असते ते. त्यामुळे इथे बाकीचं काम कोण करणार बेटा? बाकीचं कामाला इथे असते ब्लड वेसल. ही ब्लड वेसल आहे, ही ब्लड वेसल आहे अशी. बघत राहा, डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्शन आहे. कसं काय सर? बघा रे, टॉपिक समजणार नाही बघा. सर हा न्यूरॉन आहे, यांनी बेटा काय बनवला? एच बनवला. या न्यूरॉननी काय बनवला? एच. एच म्हणजे कोण? हॉर्मोन. न्यूरॉन प्रोड्यूस, मग तो हॉर्मोन या रक्तामध्ये येणार, रक्तामध्ये, आणि रक्तामधून तो हॉर्मोन इथे येणार. कळलं? म्हणजे या न्यूरॉननी काय बनवला? एच. तो कोणात आला? रक्तात. मग ते रक्त असं असं इथपर्यंत आलं, पण तो हॉर्मोन इथं आला. पण इकडे कॅल्क्युलेशन वेगळं आहे. डायरेक्ट हा न्यूरॉन इथपर्यंत आला ना, आणि या न्यूरॉनने इथे काय बनवला? हॉर्मोन्स. काय फरक आहे दोघात? भरपूर फरक आहे. इथे तो स्वतः डिलिव्हरी करायला आला, तो प्रोडक्ट घेऊन आला ना, तो स्वतः डिलिव्हरी करायला आला. इथे कोणा थ्रू आला? कळलं? आणि हे हिरव्या कलरची ब्लड वेसल आहे ना, याला म्हणतात पोर्टल व्हेन. नाव दिलंय पुस्तकात एक, पोर्टल व्हेन म्हणतात याला. एकदम सुरुवातीला बघा हायपोथॅलॅमसच्या एकदम खाली बघा, पोर्टल व्हेन नाव दिलं असं. हायपोथॅलॅमस हायपोफिजियल पोर्टल व्हेन. आणखी एक गोष्ट, या सेलला काय म्हटलं मी? न्यूरो सेक्रेटरी सेल. बघा इथे दिलाय 9.33, नंतर बघा न्यूरो सेक्रेटरी सेल दिलाय. त्यांचं काम काय? हॉर्मोन बनवतात. हॉर्मोनचे 2 नावं आहे. एक हॉर्मोनचं नाव आहे ऑक्सिटोसिन, दुसऱ्याचं नाव आहे व्हेसोप्रेसिन. म्हणजे सेलचं नाव काय आहे पूर्ण? लाल सेल कोणता आहे? सेलचं नाव काय? न्यूरो सेक्रेटरी सेल. काय बनवते? हॉर्मोन. किती प्रकारचे? 2. एकाचं नाव, दुसऱ्याचं नाव व्हेसोप्रेसिन. कळलं सर? चला झालंय. पुस्तकात बघा, मी लाईन वाचतोय आता. हायपोथॅलॅमस लिंक बिटवीन द नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टीम. इन सरळ सरळ असं म्हटलंय बघा इकडे, त्यांनी असं म्हटलंय, ही आहे नर्वस सिस्टीम, ही आहे एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन म्हणजे ग्लँड, एंडोक्राइन म्हणजे कोण? नर्वस म्हणजे कोण? दिमाग, ब्रेन. या दोघांना जोडणारा कोण? हायपोथॅलॅमस. म्हणजे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीमला जोडणारा कोण? हायपोथॅलॅमस. या दोघांना जोडणारा कोण?
हायपोथॅलॅमस. सेतू आहे बेटा तो, सेतू, हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर सर हायपोथॅलॅमसचे कामं सांगा. बेटा हायपोथॅलॅमसचे कामं अनेक आहेत, बघत राहा कोणकोणते काम आहे. तो आपला हार्ट रेट कंट्रोल करते, रेस्पिरेशन कंट्रोल करते, ब्लड प्रेशर कंट्रोल करते, बॉडी टेम्परेचर, वॉटर, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सगळं करते तो. त्याच्यानंतर तहान लागणे, भूक लागणे, तहान लागणे, झोप येणे, फटिकनेस. सॅटायटी म्हणजे बेटा तृप्तता. व्हॉट इज तृप्तता? काय असते तृप्तता? समाधान. तुम्हाला खूप तहान लागली, तुम्ही पाणी पिलं, बरं झालं पाणी पिलं, समाधान. कळलं का? हा. तुम्हाला 20 पैकी 17 मार्क मिळाले, हा समाधान. सिक्रेशन ऑफ ग्लँड्स. 17 मार्क असं झाले का बेटा? 17 मार्क खूप झाले का? हो का? व्हेरी गुड. माझं बोला, दुसऱ्याचं बोलू नको तू. येता न्यूज होऊन जाईल, हेडलाईन होऊन जाईल त्या पुस्तकातली, है ना? हा, पेपर मधली हेडलाईन होऊन जाईल. हे टिक केलं का रे? IMP करा, 2 मार्काला आहे. हे फंक्शन आहेत हायपोथॅलॅमसचे, काय कंट्रोल करते? ब्लड प्रेशर, तहान, भूक. जेव्हा पण तुम्हाला तहान लागते ना, समजून जायचं कोण ओरडून राहिला, हायपोथॅलॅमस. पुरा ब्रेन नसते ओरडत, पागल होऊन जाशील नाही तर. कोण ओरडून राहिला? हायपोथॅलॅमस. भूक लागली, कोण ओरडायत? हा. तुम्ही सकाळी जर नाश्ता नाही केला, किती वाजता भूक लागते? एक्झॅक्टली 12 वाजता लागते का? सकाळी तुम्ही नाश्ता नाही केला, किती वाजता भूक लागते? एक्झॅक्टली 12 वाजता भूक लागते. ओके, ठीक आहे. म्हणजे 12 वाजता हायपोथॅलॅमस तुमचा तुम्हाला मेसेज येते, भूक लागली बेटा, काहीतरी खाऊन घे. सकाळी नाश्ता केल्यावर किती वाजता भूक लागते? हा हा. चला नेक्स्ट बघा. लिम्बिक सिस्टीम टिक करा रे, टिक करा लिम्बिक सिस्टीम. केलं का टिक देशमुख? लिम्बिक सिस्टीम हे पण IMP आहे बघा. सर यात कोणकोणते पहिले ते सांगा बेटा. लिम्बिक सिस्टीम मध्ये कोणकोणते पहिले ते सांगतो मी. लिम्बिक सिस्टीम मध्ये कोणकोणते? लिम्बिक सिस्टीम तुमच्या दिमागात असते, सेरेब्रम जवळ असते. इट जस्ट नियरेस्ट टू सेरेब्रम. सेरेब्रम जवळ सिस्टीम आहे. यात कोणकोणते बघा. याच्यामध्ये येते ॲमिग्डॅला, पार्टचं नाव आहे. त्याच्यानंतर इपिथॅलॅमस, थॅलॅमस, हिपोकॅम्पस अँड अदर एरियाज. हे टिक करतो रे मी बघा, हिरव्या कलरमध्ये टिक करतो. हे सगळे येतात लिम्बिक सिस्टीम मध्ये, इथपासून इथपर्यंत. हे सगळे पार्ट आहे सिस्टीमचे. सिस्टीम आहे यात, हे पार्ट आहे. कळलं मी काय म्हटलं? सर मेन काम काय याचं? याचं मेन काम आहे, जसं एक्झाम्पल याचं मेन काम आहे मोटिवेशन. म्हणतो ना की मोटिवेशन, सर आम्ही मोटिवेट 2-3 दिवस करतो, 3 दिवस मोटिवेशन राहते दिमागात, मग वापस आपल्याच कामी लागतो. एखादा पिक्चर बघितला, मोटिवेट झाले, आणि पिक्चरवरून सांगतो मी, जसा पिक्चर असेल तसं तुम्ही बनता. जसं की तुम्ही वकिलाचा पिक्चर, वकीलच बनायचं आपल्याला. सायंटिस्टचा पिक्चर, सायंटिस्ट बनायचं आपल्याला. पण तुमचे ड्रीम आहे ना, चेंज होत राहते असे. मग कधी बघितलं तुम्ही 3 इडियट्स, आता इंजिनियर बनायचं आपल्याला. कधी बघितला मुन्ना भाई MBBS, नाही आता डॉक्टरच बनायचं आपल्याला. हा, तेच नाम बनायचं आपल्याला, है ना? ते तूच बन बेटा, त्याला नको सांगू. लिम्बिक सिस्टीम म्हणजे तुम्ही बघितलं का, मोटिवेशन आपल्या माइंडमध्ये काही क्षणाकरता राहतं. तुम्हाला एखादा मोटिवेट स्पीच दिला किंवा व्हिडिओ दाखवला मोटिवेशनचा, ते लॉंग टाइम राहतं की शॉर्ट टाइम राहतं? हा, कारण की ते मोटिवेशन जे आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही लिम्बिक सिस्टीम ऍक्टिव्ह होऊन जाते. जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तुम्ही ऍक्टिव्ह राहता. जसं हे रिलीज झाले, ते मोटिवेशन धीरे 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 मायनस झालं, वापस आपल्याच कामी. ओके, तुम्ही मोटिवेट झाले, रोज 6 घंटे किंवा 8 घंटे अभ्यास करायला लागले, 8 घंटे अभ्यास करायला लागले 3 दिवस,
फक्त 3 दिवस, वापस जैसे त्याचे. हा सर, ओके झाला. त्याच्यानंतर मेमरी. मेमरी ऑल्सो पार्ट ऑफ लिम्बिक सिस्टीम. ओके झाला सर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे इन्फंटिबुलम. हा काय पार्ट आहे सांगतो मी तुम्हाला. सर हे काय हायपोफिसिस बेटा, याचं मिनिंग आहे पिट्युटरी ग्लँड. याचं मिनिंग आहे पिट्युटरी ग्लँड. ऐकत राहा. हा हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे आणि हा पिट्युटरी ग्लँड आहे. या दोघांमध्ये कनेक्शन आहे, ज्याच्यामुळे कनेक्शन आहे त्याला म्हणतात इन्फंटिबुलम. टिक करा. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड मधलं कनेक्शन असे इन्फंटिबुलम मुळे. हायपोथॅलॅमस आणि पीजी मधलं कनेक्शन कोणामुळे आहे? इन्फंटिबुलम मुळे. झालं? टिक केला का? झालं टिक. त्याच्यानंतर ऑप्टिक चायझ्मा टिक करा. ऑप्टिक चायझ्मा म्हणजे हायपोथॅलॅमसचा खालचा एरिया. हायपोथॅलॅमसचा खालचा एरिया त्याला ऑप्टिक चायझ्मा म्हणतात. ऑप्टिक चायझ्मा म्हणजे हायपोथॅलॅमसच्या खालचा एरिया. त्याजवळ आणखी एक गोष्ट असते, ती असते मेमरीवाली, म्हणजे मॅमिलरी बॉडीज. मी पुन्हा रिपीट करतो, इथं डायग्राम असेल त्याची. नाही इथे नाही आहे. हा इथे नाही आहे. बघा रे, बघा इकडे सर, दिसतंय आम्हाला. हा आहे हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमस आहे बेटा. हायपोथॅलॅमसच्या फ्लोअरला 2 पॉइंट असतात. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. हायपोथॅलॅमसच्या खाली 2 पॉइंट असते. याला म्हणतात ऑप्टिक चायझ्मा आणि याला म्हणतात मॅमिलरी बॉडीज. हा कोण? ऑप्टिक, जो विजन मध्ये काम करतो, आणि हा मॅमिलरी बॉडी, हा मेमरी मध्ये काम करतो. मेमरी मध्ये. इथे असतात ते 2 पॉइंट. हा ग्रीन कलरचा आहे हायपोथॅलॅमस. ओके, तो टॉपिक आज संपायचा आपल्याला, हायपोथॅलॅमस वाला. झाला का? ठीक आहे. हा लास्ट टॉपिक समजून घ्या, मिड ब्रेन. उद्याला आपण मग बघूया हाइंड ब्रेन. मिड ब्रेन बघा. मिड ब्रेन मी डायरेक्ट सांगतो काय असते हे, बघत राहा. बघा रे इकडे, पहिला ब्रेन संपला सर. नाव काय बेटा याचं? फोर ब्रेन. काय नाव याचं? त्याच्यात छोटासा एक ब्रेन असतो, याचं नाव काय? मिड ब्रेन. आणि खाली सुद्धा एक ब्रेन असतो. कोणता असतो? आपला कोणता ब्रेन संपला? फोर ब्रेनचे 3 पार्ट संपले. ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम, डायन्सेफेलॉन. ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम, डायन्सेफेलॉन. आता कोणता ब्रेन आहे? मिडलला असते, छोटासा असते. याचा रोल काय ते सांगतो आता. मिड ब्रेन, या 2 गोष्टी येतात. यातलं पहिली गोष्ट बघा, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना लिहून घ्या. हे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना 4 पॉइंट्स असतात. असे 4 पॉइंट असतात. आणि बॅक साईडला असतात, बॅक साईडला ऑन डॉर्सल साईड, बॅक साईडला असतात कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना बॅक साईडला असतात बेटा. यातले 2 पॉइंटचं नाव काय? याचं नाव आहे सुपेरियर कॉलिक्युलाय आणि याचं नाव आहे इन्फेरियर कॉलिक्युलाय. याचं काम असते व्हिज्युअल रिफ्लेक्स. याचं काम असते ऑडिओ रिफ्लेक्स. लिहून घ्या. ऑडिटरी लिहून घ्या. व्हिज्युअल रिफ्लेक्स, ऑडिटरी रिफ्लेक्स.
सांगतो मी काय आहे. लिहिलं का? लिहिलं का? हा, हे 4 जण आहेत. दोघांचं नाव काय? सुपेरियर कॉलिक्युलाय. खालच्या दोघांचं नाव काय? इन्फेरियर कॉलिक्युलाय. हे दोघं कोण? खालचे 2 कोण? 4 जण आहे ना. 4ला म्हणतात क्वाड्रिजेमिना. काय म्हणतात? क्वाड्रा म्हणजे किती? 4. सांगतो आता. हर्षित, मी इकडे आहे का बेटा? इकडे आहे. ते लिहिणं सोड सध्या. हे असे परिणाम होते मग. म्हणजे आपण चाललो असं, मागच्याने आवाज दिला, त्यांनी आवाज दिला आणि आपण इकडे म्हणून हा बोल रे, म्हणजे आवाज आला इकडून आणि आपण इकडे बोलून राहिलो. याचं मिनिंग माहिती आहे काय? याचं मिनिंग आहे खराब आहे तुझं. सांगायचं मिनिंग असं, जिकडनं आवाज आला आपण तिकडेच बघतो ना, दुसरीकडे बघतो? जिकडनं आवाज आला आपण तिकडेच बघतो ना, बघतो की नाही बघत? जिकडनं आवाज तिकडनं तिकडेच बघतो, म्हणजे त्याला रिफ्लेक्स. आवाज इकडनं आला ना, इकडेच बघणार. असं काय होईल का की आवाज इकडनं आला, हा बोल रे काय म्हणतो तू? नाही ना, बरोबर का? याला म्हणतात कोणता रिफ्लेक्स? तर जिकडनं आवाज आला आपण तिकडेच बघणार, म्हणजे हे 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 कंट्रोल करतं त्या गोष्टीला. आणि व्हिज्युअल रिफ्लेक्स म्हणजे सेम गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जिकडनं आवाज आला सेम, म्हणजे आपण तिकडे बघतो. हे डोळे सुद्धा तिकडे येतात, असे डोळे येतात, म्हणजे कान आणि डोळे एका केंद्राकडे येतात. हे झालं व्हिज्युअल रिफ्लेक्स. काय झालंय? असं असतं. ते झालं का असं की तुम्ही मुंडी इकडे फिरवली डोळे इकडे गेले तुमचे? काय जोशी, मुंडी इकडे डोळे इकडे झाले कधी? चला, झालं काय? हा, जेव्हा आपल्याला आवाज क्लिअर नाही येत, क्लिअर नेमका कोणी आवाज दिला, तेव्हा आपण भांबावतो, कोण बोल रे बोलतो ना असं, तेव्हा आपल्याला असं माहिती आहे ना कोणी आवाज दिला, कारण की हे तेव्हा प्रॉपरली त्याला ऐकत नाही, फील नाही करत. ओके. जेव्हा गर्दी असते ना, गर्दी, तेव्हा याला माहित नाही पडत की आवाज कुठनं आला, आणि जेव्हा असं काहीच गर्दी नसते तेव्हा माहित पडतं. ओके. त्याच्यानंतर आहे लास्ट क्रिवरा सेरेब्री. लिया, क्रिवरा सेरेब्री. क्रिवरा सेरेब्री बेटा हे सुद्धा तेच आहे. कोणता सर? याला सुद्धा ते म्हणतात रिले सेंटर. आता रिले सेंटर म्हणजे तेच रास. तुम्हाला मी सांगितलं रिले सेंटरच्या आधी, जो जंक्शनचं काम करतो, म्हणजे सिग्नल घेणे आणि सिग्नल वरती सोडणे, सिग्नल फॉरवर्ड करणे, याचं काम असते. याचं तेच काम आहे, याचं तेच काम आहे. सर कोणतं काम आहे बघा रे इकडे. हा तुमचा फोअर ब्रेन. कोणता ब्रेन? फोअर ब्रेन. हा कोणता ब्रेन? मिड ब्रेन. आणि हा कोणता ब्रेन? हाइंड ब्रेन. हा कोणता ब्रेन? हाइंड ब्रेन. म्हणजे एखादी न्यूज जर हाइंड ब्रेन कडनं आली, कुठनं आली, तर कोणाकडे जाणार पहिले? मिड ब्रेन. मिड ब्रेन त्याला बघणार कोणती न्यूज आहे, मग ती न्यूज कोणाकडे पाठवणार? फोअर ब्रेन. म्हणजे हाइंड ब्रेन आणि फोअर ब्रेनच्या मिडलला जो खबरी असतो, खबरी जो कंट्रोल करतो मेसेजला, तो कोण आहे? मिड ब्रेन. मिड ब्रेन मध्ये कोण? याच्यामध्ये कोण? क्रिवरा सेरेब्री. कळतंय मी काय म्हटलं? म्हणजे याचं काम काय आहे? सिग्नल रिसीव्ह करणे, सिग्नल सेंड करणे, ट्रान्समीटर सारखं. इकडनं सिग्नल घ्यायचं, रिलीज करायचं, हे काम आहे याचं. कळलं? रिले सेंटर. हा, सेन्सरी इम्पल्स. चला